विषमतेकडे बघण्याची एक चिकित्सक दृष्टी दिली आणि त्या विषमतेविरुद्ध सातत्याने संघर्ष करण्याची प्रेरणा आणि जिद्द आपल्यामध्ये निर्माण केली. अशा सगळ्या महामानवांना, ज्यांच्या सगळ्यांच्या प्रतिमा आज आपल्या विचारमंचावरती आहेत, त्या सगळ्यांना माझं अभिवादन. आजच्या विद्रोही कोकण विभागीय विद्रोहीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक आशालताताई कांबळे, तसंच उद्घाटक प्रतिभाताई परदेशी, स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट तुला डफले, संयोजन समितीचे माननीय संजय कासारे, मी सगळ्या संयोजक समितीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेते. तसंच विचारमंचावरती असलेले एक पुरोगामी विचार आपल्या कृतीतनं, विद्रोहाचा विचार आपल्या कृतीतनं सतत दाखवत देणारे मारुती काका जोशी, आणि ज्यांनी खूप आग्रहाने मला इथे यायचा आग्रह केला ते सुदीप कांबळे आणि अर्थातच प्रतिभाताई, आणि विचार मंचावर उपस्थित असलेले आणि विचार मंचासमोर असलेले विद्रोही विचार घेऊन आपलं सगळं काम पुढे नेणारे सगळे सहकारी मित्रमंडळी. मी आधीच थोडासा एक संयोजकांनी अत्यंत प्रेमाने मला ह्या कार्यक्रमासाठी बोलावलं, पण खरं म्हणजे मी साहित्यिकही नाही आहे आणि विचारवंतही नाही आहे, आणि त्याच्यामुळे साहित्य या क्षेत्राशी फक्त एक वाचक याच नात्याने माझा संबंध येतो. पण मी शिक्षक आहे आणि राजकीय व्यक्ती पण आहे, आणि त्या दृष्टीने मला सातत्याने असं वाटतं की आपल्या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे काही चाललेलं आहे त्या सांस्कृतिक घडामोडींचा विचार हा आपल्याला देशात चाललेल्या सगळ्या आर्थिक आणि राजकीय प्रक्रियांपासून कुठेतरी वेगळा करता येत नाही, आणि तो डोळसपणा सर्वसामान्य माणसाच्या मध्ये निर्माण करण्याचं खूप मोठं महत्वाचं काम हे सगळं विद्रोही साहित्य करत असतं. आताच विचारमंचावरती बोलत असताना मी प्रतिभाताई म्हणत होतो की आपल्या 2 तासाच्या भाषणात जे कळत नाही ते काही वेळेला एखाद्या नाटकातनं फार प्रभावीपणे लोकांच्या पर्यंत पोहोचलं जातं, आणि त्या अर्थाने या वेगवेगळ्या साहित्याचे जे प्रकार आहेत ते सतत सातत्याने लोकांच्या समोर येण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने जो एक सातत्याने विद्रोही साहित्य संमेलनाच्या मोठा परिवार महाराष्ट्रामध्ये जो आहे ते वेगवेगळी विभागीय संमेलनं जी घेत आहेत त्या संमेलनाचं मला खूप महत्व त्याच्यामध्ये वाटतं. मी थोडंसं म्हणजे मी साहित्यिक नाही हे आधीच जाहीर केलं, कारण मी थोडंसं साहित्यापासून फारकत घेऊन बोलणार आहे, कारण इथून पुढे निर्माण होणाऱ्या साहित्यावरती, वैचारिक साहित्यावरती या मुद्द्यांचा कुठेतरी उहापोह केला जावा किंवा ते मुद्दे ऐरणीवर साहित्याच्या सांस्कृतिक विश्वाच्या लढाईमध्ये पण आणले जावेत असं मला सातत्याने वाटतं. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 2 किंवा 3 कायद्याच्या चौकटीतले काही घटना घडल्या ज्याचा महाराष्ट्राच्या सगळ्या, एकूणच भारताच्या सगळ्या विश्वावरती, विचारविश्वावरती परिणाम होणार आहे आणि लोकांच्या जगण्यावरती पण परिणाम होणार आहे. आपल्याला माहितीये की आत्ताच अलीकडे महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्वतंत्रता बिल हे पास झालं. धार्मिक स्वतंत्रता बिल, महाराष्ट्र धार्मिक स्वतंत्रता बिल हे जबरदस्तीने धर्मांतर केलं जाऊ नाही असा त्याला एक मुलामा जरी दिला गेला तरी कुठेतरी संविधानाने दिलेलं धार्मिक विचारांचं आणि धार्मिक आचारांचं स्वातंत्र्य हे काढून घेणं हा त्याचा महत्वाचा भाग होता. आणि त्याच्या पाठीमागे तिला उल्लेख नसला तरी जो काही एक मुस्लिम द्वेषपणा अतिशय जाणीवपूर्वक भारताच्या सगळ्या प्रवाहामध्ये पेरला जातोय आणि तो इस्लामोफोबिया आपल्या सगळ्यांमध्ये आणला जातोय त्याची पार्श्वभूमी त्यामध्ये होती. एवढे लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. लव जिहादची आकडेवारी, मग केरळ फाईल सारखा कुठला तरी एक धाकांता आकडेवारीचा कुठलाही सपोर्ट नसलेला बेस सिनेमा त्याच्यामध्ये येणं आणि ह्याच्यातनं हिंदू खतरे में है सारखी एक घोषणा द्यायची. मी सहज धर्मांतराच्या बिलाबद्दल बोलायला म्हणून आकडेवारी काढत होते तर त्याच्यामध्ये आपण जर कुठेही धर्मांतराची आकडेवारी उपलब्ध नाहीये, पण
तुम्ही वेगवेगळ्या AI टूल्सला विचारून पाहिलं, मग त्यात जेमिनी असेल, ग्रॉक असेल, ChatGPT असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं धर्मांतर हा जर टाकला तर त्याच्यामध्ये सरळ सरळ असं म्हटलं जातं की महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, थोड्याफार प्रमाणामध्ये तेलंगणा, ते तामिळनाडू या सगळ्या राज्यांमध्ये जे धर्मांतर होत आहे ते प्रामुख्याने दलित, बहुजन, भटक्या विमुक्त समाजातल्या लोकांचं बौद्ध धर्माकडे होतं. हे मी आवर्जून अशासाठी सांगते की इस्लामोफोबियातनं आपल्याकडे काहीतरी ज्या गोष्टी लादल्या जातात आणि त्यात पुढे असं येतं, म्हणजे मी अजिबात म्हणत नाही की AI टूल्स ही शेवटी समतावादी आहे, ती नाही आहे. कारण जे काही इंटरनेटवरती अवेलेबल आहे त्याच्याच अनालिसिस मधनं ते तुमच्यासमोर काहीतरी उत्तर त्याच्यामध्ये फेकत असतं. पण त्याच्यात स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की हे धर्मांतर जे होत आहे ते जास्ती समतावादी आयुष्य जगता यावं, जास्ती डिग्निटीने आयुष्य जगता यावं याच्यासाठी हे धर्मांतर होत आहे. मी याचा उल्लेख इथे अशासाठी करते की हे बिल झालं, ते विधानसभेमध्ये पास झालं, त्याच्याबद्दल कुठल्याही विधानसभेत उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला नाही, ना कोणी पुरोगामी लोकांनी रस्त्यावरती उतरून त्याच्यावरती आंदोलन केली, त्याचा निषेध केलाय, हे कुठेही आपल्याला दिसलं नाही. घटनेने दिलेल्या एका मूलभूत स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये एक धडधडीत पायमल्ली होत असताना आपण सगळेजण शांत होत काहीतरी एक बिल होऊन जात आहे समजत आहे. ते बिल काय आहे? ते धार्मिक स्वातंत्र्याचं बिल नाहीये. त्या बिलामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला दुसरा धर्म स्वीकारायचा असेल, ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला आलात त्याच्या विरुद्ध दुसरा धर्म तुम्हाला स्वीकारायचा असेल तर तुम्हाला 1 महिना आधी नोटीस देऊन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते. लग्नानंतर तुम्हाला धर्म बदलायचा असेल तर तुमची धर्म बदलण्याची कारण मीमांसा, तुम्ही हे लग्न जबरदस्तीने केलं नाही ना आणि तुमचा जोडीदार तुमच्यावरती धर्म बदलण्याची जबरदस्ती करत नाहीये ना, याचं तुम्हाला कुठेतरी पोलीस चौकशी करतील आणि मग तुम्हाला धर्म त्याच्यामध्ये बदलता येईल. हे सरळ सरळ एका अर्थाने दहशतवादाचं राज्य निर्मितीतलं हे टाकलेलं मला पावले. दुसरं जे बिल आता राज्य केंद्रीय पातळीवरती आलेलं आहे ते ट्रान्सजेंडरच्या संदर्भातलं बिल आलेलं आहे आणि सगळ्या ट्रान्सजेंडर तृतीयपंथी म्हणजे त्याला आता खूप त्याच्यामध्ये गट आहे, LGBTQ हा शब्दप्रयोग त्याच्यात वापरले जातात. त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात, समलैंगिक व्यवहार करणारी लोक त्याच्यामध्ये येतात, किंवा ज्यांची वर्तणूक वेगळ्या पद्धतीची, लैंगिक वर्तणूक वेगळ्या पद्धतीची असते ती लोक त्याच्यामध्ये येतात. या सगळ्यांनी एकमुखाने अख्ख्या भारतभर याच्यामध्ये विरोध केलेला आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रान्सजेंडरचे अधिकार काढून घेणं आणि त्यांनी स्वतःची ओळख नाकारण्याचा एक त्याच्यामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला उदाहरणं बारकाईने अशासाठी देते की आतापर्यंत नासा नावाचं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये एखादा ट्रान्सजेंडर असेल, ट्रान्सजेंडर म्हणजे साधारण तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आला असेल आणि तुम्हाला पुरुष म्हणून जगायचं असेल तर ते, किंवा पुरुष म्हणून जन्माला आला असेल आणि तुम्हाला स्त्री म्हणून जगायचं असेल ते, यांना साधारणपणे तृतीयपंथी जो हिजड्यांचा उल्लेख आधी केला गेला किंवा ट्रान्सजेंडर हा शब्द वापरला जातो. आतापर्यंत जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की माझी ओळख स्त्री अशी आहे, मला स्त्रीलिंगी धरलं जावं तर ते मान्य केलं जात होतं. आता याच्यामध्ये ती ओळख नाकारली गेली आणि त्यांना संपूर्णपणे कायद्याच्या प्रक्रियेतनं आणि मेडिकल तपासणीतनं जावं लागतं आणि त्या तपासणीतनं जात असताना ज्या पद्धतीची अवहेलना वाटायला येते, ज्या पद्धतीचं एक वाईट चिन्ह वाटायला येतं, अनुभव येतात, त्याच्या संदर्भात या सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे. त्याच्या संदर्भात आपण कोणीही त्यांच्याबरोबर जॉईन होत नाही, जात नाही. कित्येक जण असं म्हणतात की ताई त्यांची लोकसंख्या कमी आहे. हा काही खूप मोठ्या माणसाचा लोकसंख्येचा प्रश्न नाहीये, मान्य मला हा खूप छोट्या लोकांचा प्रश्न असेल. मी आज कदाचित तुम्ही असं म्हणाल की दिशाताई पुढच्या कार्यक्रमात येणार होत्या, दिशा पिंकेशे पण त्या येऊ शकल्या नाही तर त्या सविस्तर ह्याच्याबद्दल निश्चितच बोलल्या असत्या, म्हणून मी थोडंसं जास्ती त्याच्यामध्ये बोलते. आपण जेव्हा एका प्रकारच्या
वंचितांच्या बाजूने आपण बोलत असतो आणि त्यांच्या बाजूने कुठेतरी विद्रोहाचा आवाज आपण उठवत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये वंचिततेचे आयाम अनेक वेगवेगळे असतात. अनेक प्रकारची वंचितता असते. मग ती लिंगभावावर आधारित असते, ती जाती व्यवस्थेवर आधारित असते, ती तुमच्या आर्थिक क्षमतेवरती, पैशावरती अवलंबून असते. तुम्ही ग्रामीण भागात आहात का दलित कुठल्या जो भागात आहात त्याच्यावरती सुद्धा ती अवलंबून मोठ्या प्रमाणात असते. आणि काही ठिकाणी या सगळ्या वंचितता एका ठिकाणी येत असतात, ज्याला आपण इंटरसेक्शनॅलिटी असं म्हणतो, की कुठेतरी त्या एकमेकांना छेद देत असतात. आणि सगळ्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या बाबतीमध्ये ही वंचितता एका बाजूला आहेच, पण दुसऱ्या बाजूला ट्रान्सजेंडर म्हणून येणारी वंचितता ही पण खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहे. आत्ताचं जे शासन आहे ते लोकांवरती पूर्णपणे सगळ्या प्रकारचं नियंत्रण आणणारं सेशन आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष सगळी ट्रान्सजेंडर कम्युनिटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 10 कॉट्सचा न होईना पण ट्रान्सजेंडर किंवा LGBTQ कम्युनिटीसाठी स्वतंत्र वॉर्ड असावा अशी मागणी करते. पब्लिक प्लेसेसमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह असावी तशी मागणी करते. त्या मागणीबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या कुठल्याच बजेटमध्ये या गोष्टींच्या प्रोव्हिजन्स येत नाही. पण त्यांनी त्यांची ओळख मात्र मेडिकल कॉलेज वैद्यकीय करून घेतली पाहिजे, हा कायदा आपल्याकडे येतो. याच्याबद्दल सुद्धा वंचिततेचा एक पैलू म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि तिसरं, आपल्या सगळ्यांच्या खूप महत्वाचा जिव्हाळ्याचा असलेला विषय, आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी इथे अनेक जण आजच्या विचारमंचावरती हे शिक्षण संस्थांशी निगडित आहेत, शिक्षण संस्थांमध्ये काम केलेले आहेत. ते म्हणजे आता UGCनी जे इक्वॅलिटी सेलचा एक रूल काढला होता, जसा GR निघतो तसा UGC तर्फे नियम काढले जातात. हा खरा नवीन मुद्दा नाही, हा जुनाच मुद्दा आहे. 2012 पासून UGCनी हा सेल निर्माण करण्याचे आदेश दिलेले होते. UGCच्या जो काही 5 इयर प्लॅन असतो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी निधीची प्रोव्हिजन पण केलेली होती. आता नेमकं काय झालं, रोहित वेमुलापासून जी एक मागणी पुढे येत होती रोहित वेमुला बिल केल्याची, त्याच्यामध्ये SC ST साठी ही प्रोव्हिजन आधीच होती, पण त्याच्यामध्ये आता OBC ऍड केली गेली. ज्या क्षणी UGCचा हा नियम आला त्या क्षणी काही तथाकथित समतेच्या नावाखाली सवर्णांची सत्तेला किंवा सवर्णांच्या हितसंबंधांना कुठेही बाधा पोहोचू नये याच्यासाठी काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी असं म्हटलं की दलित, आदिवासी आणि बहुजनांना संरक्षणासाठी काही वेगळी सुविधा निर्माण करणं हा आमच्यावरती होणारा अत्याचार आहे किंवा आमच्यावरती होणारा अन्याय आहे. नक्की काय दिशेने आर्ग्युमेंट्स केली जात आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेबांनी संविधानामध्ये संपूर्णपणे समतेचा विचार जेव्हा ते मांडत होते तेव्हा एका अर्थाने ज्याला आपण प्रमोटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो, की जे विषम पातळीवरती आहे, जे विषमतेचं बळी आहे, त्यांना समाजामध्ये आणण्यासाठी त्यांच्यासाठीची खास धोरणं ही विषमता नाही तर समाजामध्ये समता आणण्यासाठी आवश्यक असलेली पुरोगामी पावलं आहेत. आणि ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही पूर्णपणे शासनाची आहे. हे ज्या बाबासाहेबांनी मांडलं त्या समतेचा शब्दाचा एक विचित्र अर्थ काढून आज कोणाच्या तरी संरक्षणासाठी केलेले कायदे किंवा कोणाच्या तरी संरक्षणासाठी निर्माण केलेल्या सुविधा हा आमच्यावरती आणणार आहे ही भूमिका देऊन आज सुप्रीम कोर्टामध्ये लोक गेली आणि आज त्या बिलावरती सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे. मी हे मुद्दे एवढ्यासाठीच असं आजच्या आपल्या सगळ्या विचारमंचावरती मांडतीये की कुठेतरी ह्या ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यात एका बाजूला आतापर्यंत भारतातल्या समाजासाठी जी काही एक सुरक्षिततेची चौकट होती, समतेची विचारधारा रुजवली त्याच्यामध्ये जात होती, ती पूर्णपणे मोडीत काढण्याचं काम आज इथे त्याच्यामध्ये केलं जात आहे. त्यामुळे समतेचा अर्थ वेगळाच लावायचा, धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच लावायचा. एका बाजूला धार्मिक स्वातंत्र्य या बिलाच्या टायटलमध्ये द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला धर्मांतराच्या हक्कावरती, धर्म स्वीकारण्याच्या हक्कावरती, मला हवा तो धर्माचा विचार स्वीकारण्यावरती बंधनं करायची याच्यावरती आपण मौन पाळतो. हे कुठेतरी चुकतंय. आणि समाज भान घडवणं, समाजाचं मान घडवणं ही जर
प्रवासाविषयी सुद्धा लोकांची मनोभूमिका निर्माण करणं, लोकांमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक अंगाने हे मुद्दे नेणं जाणं आणि त्याच्याबद्दलचं एक समाज भान निर्माण करणं, ही जबाबदारी सुद्धा मला असं वाटतं की स्वतःला विद्रोही म्हणवणाऱ्या, साहित्य क्षेत्रात असणाऱ्या सगळ्या लोकांची खूप महत्वाची जबाबदारी त्याच्यामध्ये. गेले काही दिवस महाराष्ट्र एक समाज भान निर्माण करणं, ही जबाबदारी सुद्धा मला असं वाटतं की स्वतःला विद्रोही म्हणवणाऱ्या, साहित्य क्षेत्रात असणाऱ्या सगळ्या लोकांची खूप महत्वाची जबाबदारी त्याच्यामध्ये. गेले काही दिवस महाराष्ट्रातलं सगळं राजकारण हे एका लैंगिक शोषणाच्या घटनेने किंवा लिंग पिसाळ वृत्तीतनं केल्या गेलेल्या घटनांनी ढवळून निघाले. मी बोलते ते अशोक खरात प्रकरणाविषयी बोलते. आज अशोक खरात प्रकरणाबद्दल मला बोलायचं नाही. मला असं वाटतं तो अतिशय सिस्टमॅटिकली लावलेला ट्रॅप होता. ज्याला हनी ट्रॅप म्हणून म्हटलं जातं. त्या ट्रॅप मध्ये उच्च पदस्थ व्यक्ती आणि अनेक राजकीय नेते त्याच्यामध्ये सापडले आणि ज्या वेळेला तुमचे अतिशय गैरवर्तनाचे, लैंगिक गैरवर्तनाचे व्हिडिओ तुमच्या हातात येतात, तेव्हा त्या माणसांना आपल्याला हवे ते राजकीय निर्णय घ्यायला लावणं, आपल्याला हवी तशी पॉलिसीज करायला लावणं, आपल्या फायद्यासाठीचे नियमांना बदल द्यायला लावणं, हे त्याच्यामध्ये सहज शक्य होतं आणि तेच अशोक खरात या प्रकरणामध्ये घडलेले. मला फक्त 2-3 मुद्द्यांचा तुम्ही आज अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख एकाच कारणासाठी 2-3 कारणांसाठी करते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे प्रकरण घडते ते अत्यंत काळीमा आणणारे माणुसकीला सुद्धा. राजकीय लोकांचं त्यात काय होईल, उच्च पदस्थ लोकांचं त्याच्यात काय होईल याच्यात मी त्याच्यामध्ये शिरत नाहीये. पण दुर्दैवाने आज सगळ्या सार्वजनिक कक्षामध्ये, सार्वजनिक स्पेसमध्ये, पब्लिक स्पेसमध्ये, सार्वजनिक अवकाशामध्ये जी या प्रकरणामध्ये चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये ज्या महिलांच्या वरती जबरदस्ती केली गेली, ज्यांना फसवलं गेलं, ज्यांना ब्लॅकमेल करून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं गेलं, अशा एकाने लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण झालेल्या महिला आणि स्वेच्छेने शारीरिक संबंध तयार ठेवण्यासाठी तयार झालेल्या स्त्रिया, मग त्यांचे त्यात हेतू काहीही असतील, त्यांना एकाच तराजूमध्ये जे मोजलं जातंय किंवा त्यांना एकत्र जे बघितलं पाहिजे ते सुद्धा प्रचंड भयावह आहे. मला हे मान्य आहे की त्या स्वेच्छेने केल्या होत्या असं म्हणणाऱ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा त्यांच्यावरती नेमकं ते खरंच स्वेच्छेने केल्या होत्या का त्यांच्या जबरदस्ती केली गेली होती का त्यांच्यामध्ये त्यांचा नवरा किंवा कुटुंबातलीच माणसं इन्व्हॉल्व होती, हे सगळे पदर कुठेतरी त्याला आहे. पण जेव्हा आपण सरसकट सगळ्यांच्या बाबतीत त्या स्वेच्छेने केल्या होता म्हणतो तेव्हा आपण त्यातलं लैंगिक शोषण हे पूर्णपणे नाकारत असतो आणि ते लैंगिक शोषण नाकारत असताना आपली पूर्णपणे असंवेदनशीलता समाजाची त्याच्यामध्ये दिसत असते. आज मला असं वाटतं की ही समाजाने गमावलेली संवेदनशीलता निर्माण करणं, व्हिक्टीमकडे किंवा शोषणाचा बळी असलेल्या समाजाकडे, मग ते लैंगिक शोषण हे अनेक प्रकारचं शोषण त्याच्यामध्ये असू शकतं, पण त्याला बळी गेलेल्या, त्या शोषणाला बळी पडलेल्या व्यक्तीकडे बघायचं कसं, त्याच्या संदर्भातली आपली सहवेदना काय आहे, ही एक सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता समाजामध्ये निर्माण करणं ही राजकीय भाषणं नाही करू शकत. ते आज फक्त आणि फक्त साहित्य क्षेत्रातूनच होऊ शकतं आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की जे लेखक, कलाकार, नाटक निर्माते असतील, कविता असतील, नृत्य आणि वेगवेगळ्या पद्धतीने लेखणारे असतील किंवा अगदी सोशल मीडियावरती मीम्स बनवणारे किंवा त्याची स्लोगन निर्माण करणारे तरुण पोर असतील, या सगळ्यांचा जिथे जिथे व्यवस्थेला विरोध केला जातो, जिथे जिथे अन्यायाविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, अशा सगळ्यांना मी विद्रोही कलाकार म्हणते. आज मला असं वाटतं की या सगळ्या विद्रोही कलाकारांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कुठेतरी या सगळ्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि याच्याबद्दलची संवेदनशीलता निर्माण केली पाहिजे. लोकांना जरा खरवटलं पाहिजे. तुम्ही काय विचार करताय, काय तुमचा मेंदू फंक्शन होतोय, हे थोडेसे प्रश्न विचारून लोकांना विचार करायला लावलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की साहित्यासारखं आणि वेगवेगळ्या संस्कृती
सांस्कृतिक फॉर्म सारखं दुसरं प्रभावी हत्यार त्याच्यामध्ये नाहीये. थोडस विषयांतर करून मला प्रतिमाताईंना आणि विद्रोही साहित्य संमेलनाच्या सगळ्या संयोजकांना सांगावं असं वाटतं की साहित्य, कथा, कविता याच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रॉनिक्स फॉर्म मधनं जे वेगवेगळ्या पद्धतीने विद्रोहाचे विचार येत आहेत त्या सगळ्या तरुण मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी त्या विद्रोहाचा विचार पुढे आणण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला तर विद्रोही साहित्य संमेलनाची चळवळ पुढे नेण्यासाठी आपल्याला ताच्या तवाची फ्रेश विचाराची खूप तरुण कार्यकर्त्यांची एक फळी महाराष्ट्रभर हाताशी लागू शकते आणि आपण तो विचार निश्चितपणे त्याच्यामध्ये करूया. अशोक खरातांच्या मुद्द्यावरती आहोत म्हणून आपल्यातल्या जे मी इथे बसलेले सगळे त्याला अपवाद आहे. मी एकूण महाराष्ट्राचं पुरोगामी विश्वश्रेष्ठ, महाराष्ट्राचं पुरोगामी नेतृत्व असं ज्यांना संबोधलं जातं अशा लोकांबद्दल बोलते. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्याची सुप्रियाताईंना इतकी घाई झालेली होती की त्यांनी तातडीने त्यांची तुलना डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची करून टाकली. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बंधू बाबांच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्यासाठी खड्यांच्या नावाखाली, लाभाचे खडे देण्याच्या नावाखाली जो काही प्रचंड आर्थिक व्यवहार चालू होता तो उघडकीस आणण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचा बळी गेला. आणि तरी सुद्धा नरेंद्र दाभोळकरांनी जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं बिल दिलेलं होतं ते अत्यंत गुळगुळीत स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये पास केलं गेलं, ज्याच्यामध्ये काहीही होत त्याच्याखाली काहीही होत नाही. देवेंद्र फडणवीसांनी कधीही याच्याबद्दल आवाज उठवलेला, याच्याबद्दल विधान केलेलं मी त्याच्यामध्ये ऐकलं नाहीये. पण त्यांना एकदम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असल्याचं सर्टिफिकेट देऊन टाकायची काही आज अनेक पुरोगाम्यांच्या लाडक्या नेत्या सुप्रियाताई यांना झाली होती. मी नाव एकाच कारणासाठी इथे घेते की हेच असं एक सर्टिफिकेट त्यांनी दिलं तशा दुसऱ्या एका व्यक्तिमत्व माझे लाडके कसे भाऊ आहेत हे म्हणून त्यांनी अलीकडच्या काळामध्ये गौतम अदानींना सुद्धा सांगितलं की गौतम अदानी माझ्या भावासारखे आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत ठामपणे भावासारखे माझ्या पाठीमागे उभे असतात आणि आमच्या कुटुंबाच्या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांचा मोठा आम्हाला आधार असतो. आज या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अदानी आणि अंबानींच्या हातामध्ये सोपवण्याचं जे राजकारण आज भाजपा आणि RSS ने केलेलं आहे आणि आज सगळ्या आर्थिक नाड्या या भांडवलशाहींच्या हातामध्ये ज्यांच्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे आज सर्वसामान्य माणसाची भरडली जात आहे त्याच्याबद्दल सुप्रियाताईंना बहुतेक माहिती नाहीये किंवा त्यांना आपल्या भावाकडे डोळे उघडून बघायचं नाहीये. आज मुंबईतलं सगळ्यात मोठी अदानी वीज कंपनी मुंबईच्या ज्या भागामध्ये वीज पुरवते त्या भागामधली लोकांची, म्हणजे मी वस्ती पातळीवरची बोलते, मी मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांच्या घराबद्दल बोलतच नाहीये. मी बोलतेय रमाबाई आंबेडकर नगर मधल्या वस्त्यांविषयी, तिथल्या घरांविषयी. आज तिथे अदानी कंपनीची वीज पुरवली जाते. आज मुंबईतल्या ज्या वस्त्यांमध्ये बेस्टची वीज आहे त्याच्या आणि अदानीच्या वीजतेच्या तुलनामध्ये जवळजवळ तिप्पट त्याचा फरक पडलेला आहे आणि त्याच्या संदर्भातलं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी सातत्याने मुंबईमध्ये घेतलेलं आहे. आता ह्या अदानींना जर पुरोगामी राजकीय नेते आपले बंधू मानत असतील आणि देवेंद्र फडणवीसांना ते प्रति नरेंद्र दाभोळकर आहे असं सर्टिफिकेट देत असतील तर आपलं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे हे ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की या देशाची राजकीय सत्ता, या देशाची धार्मिक सत्ता, या देशाची आर्थिक सत्ता आणि ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो ती संपूर्णपणे प्रचार माध्यमांची सत्ता, म्हणजे लोकांचं डोकं घडवण्याची आणि बुद्धिकौशल करण्याची सत्ता, ही सगळी एकाच 5, 6, 10 लोकांच्या हातामध्ये कुठेतरी एकवटलेली आहे आणि तेच देशाचं अर्थकारण ठरवत आहे. लोकांनी विचार कसा करायचा तेच ठरवलंय. UGC मार्फत सगळे करिक्युलम गेल्या 15 वर्षांमध्ये बदलले गेले असतील. म्हणजे
लाजे लाजे सर्व कुठेतरी फुले आंबेडकर येत असतील, म्हणजे मुळामध्ये राजकीय विचार शिकवताना त्याच्यामध्ये फुले आंबेडकर चालवा घ्यावे याच्याकरता आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि आता त्या अभ्यासक्रमात आलेले विषय काढू नये याच्याकरता कुठेतरी संघर्ष त्याच्यामध्ये करावा लागतोय. पण हा सगळा संघर्ष करत असताना आपल्याला आपल्या देशाकरता नेमकं घडतंय काय, हितसंबंध कसे निर्माण होत आहेत, हे सगळे हितसंबंध कोणाचे हितसंबंध जपतायत हे आपण त्याच्यामध्ये कसं बसलं पाहिजे. आणि हे हितसंबंध निश्चितचपणे वंचितांचे हितसंबंध जोडणारी युती नाही. ही अभद्र युती ही वंचितांच्या शोषणावरती आणि वंचितांना दाबलेलं ठेवण्यासाठी, त्यांना कायम स्वतःच्या टाचेखाली ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शोषणावरतीच आधारित आहे आणि ती तशीच राहील याची खोटाट काढली पाहिजे. सगळ्यांना खूप असं वाटेल की मी साहित्यात कुठेतरी बाजूला जाते, त्यामुळे मी आधीच खुलासा केला होता की मी साहित्यिक नाही. पण मी हे का बोलतेय, माझं खूप काम सोपं प्रतिमा देवी त्यांच्या भाषणामध्ये करून टाकलं होतं, त्यामुळे मी त्यांचे मुद्दे त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये घेत नाहीये. पण मला साधे साधे काही प्रश्न पडतात. संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध पडणाऱ्या फेसबुक पोस्ट आणि सूर्यवंशीच्या बद्दल पडणाऱ्या पोस्ट, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल पडणाऱ्या पोस्ट याची तुलना जर केली तर आज सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस अत्याचारात मारल्या गेलेल्या पोस्ट या फक्त तुम्हाला आंबेडकरी किंवा विद्रोही समूहावरती दिसतील. बाकी पुरोगाम्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल नोंद पाळलेली आहे. मग आपण नक्की पुरोगामी कोणाला म्हणणार आहोत? आपण फक्त उच्चवर्णीयांवर काही अन्याय झाले, उच्चवर्णीयांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा सुद्धा आवाज उठवायलाच पाहिजे. कारण अन्यायाच्या बाबतीत जातीभेद करण्याची शिकवण किंवा संस्कृती ही विद्रोही संस्कृती नाहीये. पण त्याचबरोबर जे स्वतःला पुरोगामी म्हणतात असे पुरोगामी जेव्हा सरळ सरळ अत्याचाराच्या केसेसच्या बाबतीत विरोधाभास निर्माण करत असतील तेव्हा त्यांचं काय हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि हा प्रश्न जसा राजकीय फोरमवरती विचारला गेला पाहिजे तशा सगळ्या सांस्कृतिक चौकटीमध्ये सुद्धा विचारला गेला पाहिजे. मी राजकीय पक्षाची प्रतिनिधी आहे हे उघड आहे. माझी ओळख करून देताना ते खूप आवर्जून सांगितल्या गेल्यामुळे मी जास्ती हक्काने बोलते असं पाहिजे तर म्हणा. पण भाजपला हरवलं पाहिजे याच्यासाठी ज्या राजकीय युत्या झाल्या त्या राजकीय युत्यांमध्ये खरंच वंचितांच्या मुद्द्यांना किती स्थान दिलं गेलं होतं, किंवा निवडणुकीच्या आधी या सगळ्या युत्या झाल्या त्यांच्या ज्या बैठका झाल्या या बैठका संपल्यानंतर निवडणुका होऊन गेल्यानंतर या सगळ्या दलित पुरोगामी मंडळींचं झालं काय आणि ते कुठे गेले आणि आता त्यांचा आवाज कुठे आहे, किंवा त्यांच्या प्रश्नांना ज्या पक्षांच्या पाठीमागे त्यांनी ताकद उभी केली ते पक्ष आज वंचित समाजाचे प्रश्न निदान विधानसभेमध्ये आणि लोकसभेत उठवतात का हा प्रश्न मला निश्चित विचारावा असं वाटतो. आणि तो प्रश्न आज जसा राजकीय विचार मंचावर विचारला जायला पाहिजे तसा तो साहित्य विचार मंचावर पण जायला गेला पाहिजे. सुप्रिया त्यांचा उल्लेख केला म्हणून 2024च्या लोकसभेच्या आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे कोणाच्या मालकीचं आहे. मी मुद्दाम मालकी हा शब्द वापरते कारण ट्रस्ट हे कुटुंबाच्याच मालकीचे असतात आणि त्याच्यावर ते कोणाच्या मालकीचे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सगळ्या दलित विचारवंतांची आणि दलित साहित्यिकांची बैठक होते आणि प्रकाश आंबेडकर हे भाजपची भीती आहे म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार करावा हा ठराव पास होतो. तो लोकसत्तेमध्ये त्याच्यामध्ये छापून येतो आणि ज्या पक्षांच्या पाठीमागे आपण आपली शक्ती उभी करतोय ते पक्ष नक्की वंचितांच्या बाबतीत आणि वंचितांच्या एक्सप्लॉयटेशन बद्दल काय भूमिका घेतात हा प्रश्न सुद्धा आपण त्यांना विचारत नाही. अशा वेळेला मला यांच्यातला विद्रोह नक्की कुठे आहे, मग तो विद्रोह आहे का कुठेतरी व्यवस्थेला शरण जाण्याची मानसिकता आहे आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तेचा वापर करून स्वतःला एक विजिबिलिटी मिळवणं हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. हा मुद्दा मला इथे आवर्जून उपस्थित करावा असं वाटतं.
मला आशा त्यांचं खरंच कौतुक करायचं आहे, आदर त्यांच्याबद्दल व्यक्त करायचं आहे की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पुरस्कार मिळावे, वेगवेगळ्या कमिट्यांवरती आपली वर्णी लागावी, याच्यासाठी कित्येक साहित्य कशा पद्धतीने वैचारिक तडजोडी करत असतात किंवा कुठल्या वर्तुळात वावरतात, हा एक खूप मुद्दा त्यांनी महत्वाचा उपस्थित केला. या सगळ्या आजच्या विचारांच्यावरती वारंवार ज्योतिबांनी ग्रंथकार सभेला काय पत्र दिलं होतं त्याचा वारंवार उल्लेख केला गेला. त्यांनी सरळ सांगितलं, आम्ही तुमच्या विचारांच्यावरती येऊ शकत नाही, आम्ही तुमचा भाग होऊ शकत नाही, आम्हाला तुम्ही बोलवण्याची गरज सुद्धा नाही, आमचं आम्ही पर्यायी राजकारण, पर्यायी संस्कृती, पर्यायी साहित्य उभं करण्याची धमक आमच्यामध्ये आहे. हा त्यांनी ठोकपणे दिलेलं त्याच्यामध्ये उत्तर होतं. तेच आज उत्तर ज्योतिबांचा वारसा चालू, संपूर्ण महाराष्ट्रातलं विद्रोही साहित्य संमेलन चालू आहे. त्याच्यामध्ये सगळं नेतृत्व आजच्या विचारांच्यावरती, विद्रोहीच्या विचारांच्यावरती आता आहे. आणि हा जो सरळ सरळ एक विद्रोही पर्याय त्यांनी दिला की आम्हाला तुमच्या साहित्य संमेलनाची गरज नाहीये. ज्या नागनाथ कोटेकरांबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे त्यांना सुद्धा पत्र लिहून प्रश्न विचारण्याचं धाडस प्रतिमाताईंकडे होतं. हा जो विद्रोहाचा आवाज आहे, आम्हाला तुमची गरज नाहीये, आम्ही आमचा पर्याय उभं करू, आम्ही आमचे साहित्यिक पर्याय उभे करू, आम्ही आमचे सांस्कृतिक पर्याय उभे करू आणि पुढे जाऊ. हा जो खणखणीत विचार आहे तो विचार घेऊन आता पुढे जाण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. आणि मग आपल्यातलेच कोणी एका बाजूला बहुजनांची भाषा बोलताय, एका बाजूला विद्रोहीची भाषा बोलताय, एका बाजूला आपल्यावरती अन्याय होत असल्याची भाषा बोलताय आणि त्याच्यावरती प्रचंड प्रमाणावरती फेसबुकवर चर्चा करताय. पण तुम्हाला पाठीवर कौतुकाची थाप मात्र तुम्हाला त्यांची हवी आहे. नाही ना असं राजकारण चालत. त्याच माळ्यांनी स्वतंत्र राजकारण करा, भले तुम्हाला पैसे मिळणार नाही, पण एकही साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन हे पैशावाचून काढलंय असं मला त्याच्यामध्ये वाटलेलं नाही. कारण विचार पुढे नेणारी, विचारांची प्रामाणिक असणारी आज मोठ्या प्रमाणावरती लोक या समूहामध्ये आहेत. त्या समूहांना, त्या व्यक्तींना एकत्र करत पुढे जाणं हे महत्वाचं काम आज विद्रोही साहित्य संमेलन करत आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कामासाठी त्यांना खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. पण मला फक्त जाताना एकच सांगायचं की जसा सांस्कृतिक पातळीवरती विद्रोही साहित्य संमेलन हा एका अर्थाने ठामपणाने, ताकदीने, कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्रोमाइज न करता, कुठल्याही पद्धतीची वैचारिक तडजोड न करता एक पर्याय म्हणून उभा राहतोय, तसंच राजकीय पटलावरती जे पक्ष कुठल्याही सरंजामी पक्षाच्या पंखाखाली न जाता वंचितांचं स्वतंत्र राजकारण उभं करतायत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सुद्धा तितकीच गरज आहे. आज सांस्कृतिक चळवळ आणि राजकीय चळवळ ही एकत्र चालावी लागेल. त्याच्यामध्ये वॉटर ट्रेन कंपार्टमेंट किंवा त्याच्यामध्ये भेदभाव असून चालणार नाही. कारण आपलं ते शेवटी राजकारणच आहे. पर्यायी संस्कृती हेही राजकारण आहे आणि पक्षीय पातळीवरती कुठेतरी राजकीय पक्ष म्हणून उतरणं आणि पक्ष म्हणून एक वेगळं राजकीय भान निर्माण करणं आणि वेगळा राजकीय पर्याय लोकांना देणं हा सुद्धा एक पर्यायी राजकारण आहे. आणि हे दोन्ही प्रवाह एकत्र चालत राहतील तर मला असं वाटतं की इथल्या विद्रोही विचारांना कोणीही संपू शकणार नाही. तेवढी ताकद बाबासाहेबांनी, डॉक्टर ज्योतिबा फुलेंनी, तथागतांनी, चारवाकांनी, अण्णाभाऊ साठेंनी, आपल्या सावित्रीबाईंनी आपल्याला निश्चितपणे दिलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करून मी माझं भाषण संपवते. जय भीम, जय भारत, सत्य जय हो.